नमस्कार मित्रांनो, चला आता आज बनवू आपण पास्ता, चायनीज पास्ता। त्याच्यासाठी आपण कांदा कापलेला आहे, मिरची कापलेली आहे, कढीपत्ता आहे, शिमला मिरची आहे, सांबार आहे आणि लसूण आहे। आपण तेल गरम केलेलं आहे, त्याच्यात आपण जिरं टाकून कांदा टाकत आहे। कांदा असा 50 ते 70% मस्त शिजू द्यायचा। जसे आपण नूडल्स बॉईल करतो असे कांदा बॉईल करायचा, पास्ता बॉईल करायचा। आता आपण लसूण हे टाकत आहे, आपण कढीपत्ता कापलेला आहे ते टाकत आहे। आता आपण मिरची टाकू, यानंतर आता आपण शिमला मिरची टाकू। रेड चिल्ली सॉस हे टाकू। आता मी छोटं पॅकेट आणलेलं आहे, आपण याच्यात आता सोया सॉस टाकू। सोया सॉस टाकलेला आहे, ग्रेव्ही आपली थोडी कलर चेंज होत आहे। आता आपण याच्यामध्ये शेजवान चटणी हे टाकू। यामध्ये आता आपण टोमॅटो सॉस हे टाकणार आहोत चवीनुसार। टोमॅटो सॉस टाकलेला आहे। हे बघा, आपली अशी मस्त एक प्रकारची ग्रेव्ही चायनीज टाईप झालेली आहे, घरगुती। आता आपण चवीसाठी याच्यामध्ये पास्ता मसाला टाकू। त्याला मस्त आता 2 मिनिट आपण मस्त असं मंद वाफेवर शिजू दे। आपली ग्रेव्ही आता मस्त शिजलेली आहे। यामध्ये थोडं आपण पाणी टाकू। वरून थोडीशी लाल मिर्च पावडर घालून थोडीशी टाकू।
त्याच्यासाठी ती आपण मिरची टाकलेली आहे, हळद टाकून घेऊ. आता मस्त ग्रेव्ही आपली झालेली आहे. त्यानंतर थोडासा सांबार आपण सोडून देऊ. मस्त आपल्याजवळ आपला पास्ता मस्त तयार आहे. ते आपण आता ग्रेव्हीमध्ये टाकू. आपण यामध्ये आता पास्ता टाकू. चांगला मसाला आपण एकजीव करून घेऊ. मस्त आता आपण याच्यावर थोडा कांदा असा टाकू. आपला चायनीज पास्ता तयार. थँक्यू.